न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आज क्रांती दिन आणि या दिनाच्या निमित्ताने आपण जर बघितलं तर लहुजी वस्ताद साळवे या स्मारकावरती जे आहे सर्वांनी अभिवादन त्यांना केलेलं आहे। आपण जर बघितलं तर लहुजी वस्ताद साळवे यांनी वासुदेव बळवंत फडके असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील यांना शिक्षणाचे धडे दिले आणि आपल्या तालमीत त्यांना घडवलं। आज क्रांतीच्या दिनानिमित्ताने आज पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधव जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रत्येक रविवारी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे असतील किंवा लहुजी वस्ताद साळवे असतील या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम समाज बांधव घेत असतात। आणि आज या ठिकाणी क्रांती दिनाच्या निमित्ताने आज लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आपल्याशी ज्येष्ठ कार्यकर्ते जोंबडे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल एकंदरीत आज क्रांती दिनानिमित्त तुम्ही आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आला आहात? आपला देश हा पारतंत्र्यामध्ये होता। इंग्रजांची राजवट उलथून टाकण्यासाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू होतं। 9 ऑगस्ट 1942 रोजी करो या मरो हे आंदोलन अख्खं देशभर चालू होतं। आणि आजचा दिवस कसा आहे की या दिवशी संपूर्ण भारत हा इंग्रजांच्या विरोधामध्ये पेटून उठला होता आणि मग या दिवसाला क्रांती दिवस असं म्हटलं गेलेलं आहे। आणि मग या दिवशी आपण जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांचं बलिदान झालेलं आहे, हुतात्मा झालेले आहेत, त्यांच्यासाठी हा स्मरण दिवस म्हणून हा संपूर्ण देशभर साजरा केला जातो। तसेच हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येही केला जातो। आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे जे पुतळे आहेत हे गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य वासुदेव बळवंत फडके यांचे हे स्मारक या ठिकाणी आहे। आम्ही दर 9 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो। सालाबादाप्रमाणे याही दिवशी आम्ही या ठिकाणी आमच्या समाजाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी त्यांचं स्मरण करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। एकंदरीत आपण जर बघितलं तर 9 ऑगस्ट क्रांती दिन समजला जातो। लहुजी वस्ताद साळवे यांनी अनेक क्रांतिकारी या पुण्यामध्ये घडवलेत आणि इंग्रजाचा पहिला झेंडा शनिवार वाड्यात जाळवणारे लहुजी वस्ताद साळवे होते। काय सांगाल, काय भावना आहेत? भारत देशामध्ये इंग्रजांची ज्यावेळेस राजवट होती त्या पद्धतीने इंग्रजाचा झेंडा जाळण्याने भारत देशातले पहिले आज्ञा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना या ठिकाणी मी वंदन करतो। कारण देशाला जगवण्यासाठी देशातला माणूस राहण्यासाठी आज जे काय श्रेय आहे हे आज्ञा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या मुळे आहे आणि आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहतो याचा आम्हाला अभिमान आहे। जय लहुजी। काय भावना? खरं तर लहुजी वस्ताद साळवे यांना जे त्यांचं वाक्य होतं मरेंत देशासाठी जगेंत देशासाठी, असे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा आज ज्या क्रांतिकारकांना जे बलिदान दिलं त्यांचा म्हणून आज आज 9 ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा केला जातो। आणि म्हणूनच लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांचे शिष्य आद्य क्रांतिगुरू वासुदेव फडके यांच्या स्मारकाला आम्ही अभिवादन करण्यासाठी येथे समाज जमलेला आहे। निश्चितच आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रत्येक महामानवांच्या जयंत्या ज्या आहेत ते मोठ्या थाटामाटात करण्यात येते। यावर्षीही साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, एकंदरीत जयंती मोठ्या थाटामाटात साजरी झाली आहे, आज तुम्ही लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहात? खरं तर 9 ऑगस्ट 1942 रोजी एक हाक दिली गेली भारत छोडो ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त, म्हणून आज आपण या ठिकाणी क्रांतिवीरांना स्मरण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत। देश पारतंत्र्यात होता, गुलामगिरीत होता आणि भारत छोडो ही जी घोषणा 9 ऑगस्टला दिली आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला या मोठ्या संघर्षातून क्रांतिकाराच्या संघर्षातून हे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। म्हणून सर्व क्रांतिकारांचा एक गौरव स्मरण म्हणून या ठिकाणी आपण स्मरण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। निश्चितच आपण बघतोय की लहुजी वस्ताद साळवे यांचं
भारत स्वातंत्र्यासाठी किती मोठं योगदान आहे. त्यांनी अनेक क्रांतिकारक जे आहेत ते घडवले आणि जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अशी हाक देऊन आपल्या क्रांतीचा नारा जो आहे तो पुढे नेत 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठं योगदान असल्याचं लहुजी वस्ताद साळवे हे आपल्याला पाहायला मिळालेलं. आणि यातच 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने सर्व समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र 18साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.